नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. शिक्षक भरती घोटाळ्याने खळबळ, 20 शिक्षकांची भरती रद्दबातल, 8 ते 10 कोटीची वसुलीची शक्यता. किल्ले रायगडावर पुन्हा एकदा अस्वच्छता आणि बेजबाबदारपणा. गडावर दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छता, कठोर कारवाईची मागणी जोरात. इंधन तुटवड्याचा फटका आता एसटी महामंडळालाही. खेड बस स्थानकात डिझेलअभावी एसटी बसेस उशिरा, संतप्त प्रवाशांनी केले बस रोको आंदोलन. आणि केरळमध्ये मान्सून आगमन 5 दिवस आधीच. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण, हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज. पाहुयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील नवभारत शिक्षण संस्थेत मोठा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर शिक्षण उपसंचालकांनी तब्बल 20 माध्यमिक शिक्षकांचे शालार्थ आयडी रद्द करत संबंधित भरती प्रक्रिया बोगस ठरवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानंतर शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी सुनावणी घेत हा महत्त्वाचा निर्णय दिला. 2010 ते 2012 दरम्यान झालेली शिक्षक भरती नियमबाह्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार माजी शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील असल्यानं प्रकरणाला राजकीय रंग देखील चढला आहे. या भरती प्रक्रियेत अंदाजे 8 ते 10 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला असून संबंधित शिक्षकांनी घेतलेल्या वेतनाची शासनाकडून वसुली होण्याची शक्यता आहे. दरम्यान तत्कालीन संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी तसेच संबंधित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून इतर शिक्षण संस्थांमधील भरती प्रक्रियेवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई ही संस्था बांद्या भागामध्ये आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये आपल्या 10 शाळा चालवतात. या शाळांपैकी 7 शाळांमध्ये या संस्थेने 20 बोगस शिक्षक भरले. आणि हे कळलं कसं, मी 17ला हेडमास्टर म्हणून रिटायर झाल्यानंतर 18 सालामध्ये जी समायोजनाची यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये 9 बोगस शिक्षक त्यांनी दाखवले होते. आणि मग हे 9 बोगस शिक्षक कोण, हे ज्यावेळी आम्ही शोधायचा प्रयत्न केला त्यावेळी मग आमच्या लक्षात आलं की ते बोगस शिक्षक भरती झालेली आहे. आणि मग हे कोण बोगस आहेत. मग हळूहळू त्या 9चे 12 झाले, 12चे 20 झाले. आणि 20 शिक्षकांना या लोकांनी आपल्या शाळांमध्ये सामावून घेतलं. त्यांना कुठेही काम नाही, फुकटचे वेतन त्यांना जून 22 पासून मिळत होतं. आणि अशा या बोगस शिक्षकांच्या विरोधात आम्ही ज्यावेळी तक्रारी केल्या त्यावेळी डेप्युटी डायरेक्टरने सुनावण्या लावल्या. मग या सुनावण्यात ते हजर राहत नव्हते. मग सुनावणीच्या विरोधात त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की सुनावणी घेण्याचा अधिकार डेप्युटी डायरेक्टरला नाही. पण कायद्यानुसार आणि शासनाच्या GR नुसार डेप्युटी डायरेक्टरने त्या सुनावण्या घेतलेल्या होत्या आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी कोर्टाला दिला. आणि या सुनावण्या थांबाव्यात, या सुनावण्या होऊ नयेत आणि आपला बचाव व्हावा यासाठी शिक्षक आणि संस्थाचालकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. पण शेवटी त्याने याचिका दाखल जी केली त्या याचिकेमध्ये मला त्यांनी प्रतिवादी केलेलं होतं, तक्रारदार म्हणून. मग मला प्रतिवादी केल्यानंतर मला एक संधी मिळाली कोर्टामध्ये जाण्याची. आणि मग हायकोर्टामध्ये मी सगळे पुरावे यांच्या बोगस हे कसे आहेत, याने जो बिंदू नामावली आहे, जो रोस्टर आहे तो खोटा कसा तयार केलेला आहे, या सगळ्याचे पुरावे मी कोर्टाला सादर केलेत. आणि कोर्टाने निर्णय दिला कोल्हापूरच्या सर्किट बेंचने, हायकोर्टाच्या, की याबाबत डेप्युटी डायरेक्टरने पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी, त्यांची सुनावणी घ्यावी, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. त्याप्रमाणे 27 आणि 28 जानेवारीला 2026ला डेप्युटी डायरेक्टरने कोल्हापूरला सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये त्याने जी बाजू मांडली आणि आमची जी बाजू होती ही सगळी त्या ठिकाणी ज्या मॅडम आहे डेप्युटी डायरेक्टर याने ऐकून घेतल्या. आणि त्यानुसार त्याने कालच्या 7/5/2026ला निर्णय दिलाय की या सगळ्या शिक्षकांच्या मान्यता त्यांनी रद्द केल्या. त्यांचा जो शालार्थ आयडीचा जो नंबर होते ते सगळे ब्लॉक केलेले आहेत आणि यांच्यावर सगळी वसुली लावलेली आहे. आणि यांच्या सगळ्या संबंधित संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक, क्लार्क आणि या रॅकेटमध्ये जे कोण सामावलेले आहेत या सगळ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारचा आदेश कालच आम्हाला टपालाने मिळालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर पुन्हा एकदा अस्वच्छता आणि बेजबाबदार पर्यटकांचा प्रकार समोर आला आहे.
गडावर विविध ठिकाणी तब्बल 50पेक्षा जास्त दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छता आढळून आल्याने शिवभक्त आणि इतिहासप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। MTDCच्या रूमजवळ राणीवसाच्या मागील भागात तसेच गडावरील विविध परिसरात हा प्रकार उघडकीस आला। सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक गडावर भेट देत असताना काही पर्यटकांकडून गडाच्या पावित्र्याला गालबोट लावले जात असल्याचा आरोप केला जात आहे। स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींच्या मते गडावरील सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा अत्यंत अपुरी पडत असल्याने प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी होत नसल्याने दारूच्या बाटल्या गडावर नेल्या जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे। पुरातत्व विभाग नेमकं काय करतंय असा सवाल आता शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान गडावर CCTV व्यवस्था वाढवावी, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, दारूबंदीचे फलक लावावेत आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांकडून होत आहे। या बॉटलवाल्यांचा म्हणजे दारू पिणाऱ्यांचा निषेध करायचा का? करायलाच पाहिजे का नाही? इथे काम करणारं रायगड प्राधिकरण आणि ASI त्यांचा निषेध रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे। रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे। अशा दारू पिणाऱ्यांचं करायचं काय? खाली मनकावर पाय। आणि अशा प्रशासनाचं करायचं काय? खाली मनकावर पाय। इंधन तुटवड्याचा फटका आता सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ST महामंडळाला देखील बसू लागला। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बस स्थानकात डिझेल अभावी ग्रामीण भागात जाणाऱ्या वस्तीच्या ST बसेस उशिराने सुटल्याने संतप्त प्रवाशांनी बस रोको आंदोलन छेडले। संध्याकाळच्या वेळेत ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या अनेक बसेस वेळेवर न सुटल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला। ग्रामीण भागातील बसेसना डिझेल नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्याही जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत प्रवाशांनी स्थानकातून सुटणाऱ्या ST बस समोर उभे राहून आंदोलन सुरू केले। या अचानक झालेल्या आंदोलनामुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। जवळपास तासभर सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अखेर मागे घेण्यात आले। इंधन तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत असून ST सेवा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे। भाऊ सर्व जास्ती तर जे आहेत ना लांब प्रवासी आहेत आणि हे सर्व स्टुडंट्स आहेत आणि आम्ही शिकले पडलेले लोक आहेत। आम्हाला कल्पना आहे आणि तुम्हाला पण कल्पना असली पाहिजे मनुष्याना की स्टुडंट घरी किती वाजता पोहोचले पाहिजे मनुष्याना। हर एकाची आई काय आणि वडील काय त्याची जे ती चिंतत असतात मनुष्याना आणि त्याची फिकर करत असतात मनुष्याना। तर हर एकाची मुलगी आहे मुलगा आहे वेळेवर घरी गेला पाहिजे। उद्या सकाळी डबल सकाळच्या सकाळी उठून यायचं आहे वापस मनुष्याना। त्याला त्याचा डबा तयार करायचा आहे, काय धुवायचा आहे, काय बोलतोय हे सर्व केलं पाहिजे ना मनुष्याना। हे लोक म्हणतात का डिझेल नाही मनुष्याला, डिझेल नाही आम्हाला काय फ्री प्रवास देतो का हे लोक? आम्हाला फ्री प्रवास देतो त्याचे पैसे घेतात तिकीट घेतात ना। जी नेहमी पनवेलची गाडी लेट असते त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गाड्या रोखलेल्या आहेत का? तर जर एकटी महिला आहे ती कशी जाणार सांगा बघू दे एवढ्या लांबीच्या प्रवासाला? आणि तिथे चौकशीमध्ये विचारायला गेल्यावर बोलतात आम्ही काय करू? मग आम्ही काय करणार तुम्ही सांगा? त्याच्यावर आम्हाला बोलतात की तुम्हाला काय करायचं ते करा। मग आम्ही केलंय, रस्ता रोखलाय, दुसरं काय करू शकतोय? उद्धट उत्तर देतात, उद्धटपणे बोलतात आम्ही काय करू कसं करू? डिझेल नाही तुमची गाडी पंपात गेले, हे काय कारण रोजची? एक दिवसाची बात आहे तर ठीक आहे ना। आणि फक्त पनवेलचीच गाडी, बाकीच्या गाडी अवेलेबल असतात ना, आमच्या इकडे काय नसतात गाड्या? प्रत्येक वेळी काय आहे? राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला असताना हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे। यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये सरासरी तारखेपेक्षा तब्बल 5 दिवस आधी म्हणजे 26 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र सक्रिय झाले असून त्यामुळे मान्सूनच्या हालचालींना वेग आलाय। अंदमान आणि निकोबार बेटांवर देखील मान्सून वेळेआधीच पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून दाखल होताच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर देखील मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि हलक्या पावसाच्या सरींची शक्यता निर्माण झाली आहे। स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पालवत यांनी दिलेल्या माहितीनुसार
मान्सूनच्या पुढील प्रवासावर समुद्रातून मिळणाऱ्या आर्द्रतेचा मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान यंदा जुलैपासून अल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पावसाचे पाणी साठवण्यावर भर देण्याची गरज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील खारपाडा टोल नाक्यावर सुरू झालेल्या टोल वसुलीवर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना टोल आकारणे म्हणजे कोकणवासियांची थट्टा असल्याची टीका त्यांनी केली. महामार्गावरील खड्डे, अपूर्ण कामे, वाढती वाहतूक कोंडी आणि सातत्याने घडणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त असताना टोल वसुली सुरू करणे म्हणजे अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी महामार्गाच्या मूळ खर्चासह कंत्राटदारांनी केलेल्या अतिरिक्त क्लेमची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच कोकणातील काही लोकप्रतिनिधींवर निशाणा साधत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांचे कमिशन खाण्यात काही जण व्यस्त असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत शेतकरी कामगार पक्षाने या टोल वसुलीचा जाहीर निषेध केला. ही 100% कोकणवासियांची फसवणूक आहे. तो मार्ग 17 वर्षापासून अपूर्ण आहे आणि आता सुद्धा अपूर्ण त्या मार्ग आहे आणि तेव्हा तुम्ही टोल वसुली करता. ही खऱ्या अर्थाने आमची फसवणूक आहे असं मी मान्य करते. आमची मागणी आहे की नेमकं या रोडवर खर्च झाला किती, या रोडवरचा एक्स्ट्रा क्लेम किती होता, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि जनतेसमोर ते गेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जोपर्यंत हा रस्ता गुळगुळीत आणि व्यवस्थित होत नाही तोपर्यंत टोल वसुली केली नाही पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. केली तर आमचे नेते भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच्यावर आक्रमक भूमिका घेऊ. नवी मुंबईतील कळंबोली येथे आयोजित ड्रग्ज फ्री कळंबोली नशामुक्त कळंबोली कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ACP विक्रम कदम यांनी ड्रग्ज विरोधात नवी मुंबई पोलिसांची कठोर भूमिका स्पष्ट करत ड्रग पेडलर्सवर कडक कारवाई सुरू असल्याचा इशारा दिला. भाषणादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी अनेक ड्रग्ज विक्रेत्यांना अटक करून तुरुंगात पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांना नशेच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने जनजागृती मोहिमा, शाळा कॉलेजेसमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील यांनीही उपस्थिती लावून युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. नशेमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक पालकांनी आपल्या मुलांना गमावलंय. त्यामुळे युवकांनी चुकीच्या मार्गाला बळी न पडता चांगल्या सवयी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. दरम्यान ड्रग्ज मुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली आहे. माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकारामुळे आज आपण नशामुक्त नवी मुंबई या अभियानाची सुरुवात आपण नशामुक्त कळंबोली शहर यापासून सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत आजच्या कार्यक्रमाला आमदार माननीय विक्रांत पाटील साहेब, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील आणि मोठ्या प्रमाणात कळंबोली शहरातील नागरिकांनी अतिशय त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन या कार्यक्रमात सामील झालेले होते. या अभियानाची जी आपण सुरुवात केलेली आहे याच्या पाठीमागं आपला उद्दिष्ट हा होता की कळंबोली शहरामध्ये काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीने इथं ड्रग्सचं एक वावर होता किंवा ड्रग्स ज्या पद्धतीने मिळून येत होतं, तर निश्चितपणे कळंबोली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, आमचे अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे संदीप निगडे साहेब असतील आणि एकंदरीत त्यांच्या पुढाकारामुळे गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास 50पेक्षा जास्त आरोपी आपण या ठिकाणी पकडलेले आहेत. यातील सर्व आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. त्याच पद्धतीने या आरोपितांविरुद्ध नवी मुंबईमध्ये मोकाची कारवाई असेल तर ती देखील केलेली आहे. काही ठिकाणी या आरोपितांनी त्यांच्या जे काही ड्रग्सचे उत्पन्न आहे त्यातून त्यांनी जे घर बांधलेले असतील तर त्याचं देखील पाडण्याचं काम आपण केलेलं आहे. तर निश्चितपणे आपल्या नवी मुंबई शहरातील 100% या ड्रग्सचं इरॅडिकेशन आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठीची ही जी मोहीम आहे तर त्याची सुरुवात आपण या कळंबोली शहरापासून केलेली आहे. खरं तर आज कळंबोलीमध्ये एका स्तुत्य उपक्रमाचा आम्ही सगळे भाग होऊ शकलो. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण या शहराच्या वर्तमानाबद्दल चांगलं घडवण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतोय. पण या शहराचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे, यातला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम ज्याला म्हणू शकतो की नशामुक्ती आणि आमचा युवा या नशेपासून दूर राहणं. आणि त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं मी मनापासून अभिनंदन करतो की आमच्या कळंबोलीला स्वच्छ करण्यासाठी, या विभागाला स्वच्छ करण्यासाठी आपण काम करताय. कारण या शहराची स्वच्छता महापालिका करते, आम्ही सगळे करतो, पण या शहराच्या भवितव्यावरती जी काही हे
धूळ जमा होणार आहे, या भवितव्याला अंधारात टाकण्याचं काम जे काही होणार आहे त्याला स्वच्छ करणं हे तितकंसं सोपं नाही आहे. आणि या नशेच्या विळख्याने खऱ्या अर्थानं हा जो काही घाला आमच्या सगळ्या यंत्रणेवर घातला जातोय, यातून आमच्या युवा पिढीला दूर ठेवण्याचं काम, युवा पिढीचं उज्ज्वल भवितव्य जर का साकारायचं असेल तर ते काम ही सगळी मंडळी करतायत. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. पण त्याच वेळेला या समाजातल्या प्रत्येक घटकाकडून एक अपेक्षाही आम्ही व्यक्त करतो की केवळ पोलीस डिपार्टमेंटनी काम करून हे भागणार नाही आहे. शेवटी समाजामध्ये त्यांचे असलेले डोळे हे लिमिटेड आहेत. आपल्याला आपल्या सगळ्यांचे डोळे, आपल्या सगळ्यांचं हृदय या विषयात जोडावं लागेल आणि या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो. या पवित्र भावनेतून जेव्हा इनपुट्स आपण त्यांना चांगले देऊ शकू, अडचणी कुठल्या कुठल्या ठिकाणात ह्याची काही इनपुट्स आपण त्यांना देऊ शकलो तर ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. पेण तालुक्यातील वाशी येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले. जगदंब मातेच्या मंदिरात परिसरात पार पडलेल्या या शिबिराला नागरिक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. नागरिकांच्या महसुली अडचणी सोडवणे, विविध दाखल्यांचे अर्ज स्वीकारणे तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा, 7/12 अवतारांचे वाटप, दाखले वितरण आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया पार पडली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत त्वरित कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाला आमदार रवींद्र पाटील, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे, मेघा पाटील यांच्यासह महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसुली समस्या मार्गी लागल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज अंतर्गत आज खारेपाट विभागामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदरचा कार्यक्रम सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना लागणारे दाखले असतील, 7/12शी असणाऱ्या समस्या असतील, तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याची प्रकरण असतील, वारस तपास असेल, 7/12तील दुरुस्ती असेल किंवा 7/12तील इतर हक्कातील अनावश्यक बोजे असतील, याबाबतची सर्व कामे या ठिकाणी आज केली जाणार आहेत. तसेच प्रत्यक्ष महिनाभरापासून जे केलेले अर्ज आहेत त्याचा प्रत्यक्ष लाभसुद्धा आपण या ठिकाणी सर्वांना देणार आहोत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आज वाशी येथे जगदंबा मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे. या आयोजनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रविशेठ पाटील साहेब, सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृषीचे आपले वैकुंठ शेठ पाटील, तसेच हरिओम शेठ जिल्हा परिषद सदस्य, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, तसेच आज पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद या वाशी ग्रामपंचायतचे सरपंच संदेशभाई ठाकूर हे उपस्थित होते. या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाचं उद्घाटन होऊन या कार्यक्रमाला सर्व वाशी खारेपाटा विभागातली लोकांसाठी जातीचे दाखले, KYC कृषी खात्यातले तसेच विविध प्रकारचे दाखले आज इथे वाशी विभागात पुरवले जातात आहे. लोकांना जे फेऱ्या फटके मारायला लागत होते त्यांना आज इथे शासनामार्फत जे आज आपल्या गाव तिथे घर अशी योजना राबवून इथे दाखले वाटप करण्यात येत आहे. तसेच आज या लोकांना इथल्या वाशी खारेपाड्यातील लोकांना आज चांगलं इथं सहकार्य झालेलं आहे. जेणेकरून जे तहसीलदार पेरणे जे धावपळ करण्यासाठी 4-4 फेऱ्या मारत होते त्यांचं इथे काम 2 मिनिटांमध्ये काम होत आहे. तसेच अशीच सेवा या विभागात होत राहील. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन केले. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांकडे वळणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रायगड जिल्ह्यात कृषी मेळाव्यांच्या आयोजनात रोहा तालुक्याने पहिल्या 5 तालुक्यांमध्ये स्थान मिळवले असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिलांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वाढवण्यासाठी शासनामार्फत कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यात येणार असून सेंद्रिय खतांच्या वापराबद्दल विशेष प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून रोपे खरेदी करून रोजगार निर्मितीला चालना द्यावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी सफेद कांद्याला मिळालेल्या GI मानांकनाचा उल्लेख करत रोहा, सुपारी आणि वाल या पिकांना GI मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मेळाव्यात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच विविध कृषी साहित्य आणि अनुदान योजनांची माहिती देण्यात आली. आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. खरोखर ताई, आम्ही 2 वर्षापूर्वी विजयाताई आणि मी स्वतः आणि सर्व
पंचायत समिती टीम लवटे साहेब वगैरे असतील, आम्ही शेताच्या बांधावरती जाऊन म्हणजे खेळू तिटे काका बाहेरचे यांच्या शेतावरती जाऊन खरोखर मी आमच्या नजरेने आम्ही जी शेती त्यांच्या पद्धतीने केलेली आहे ते खरोखर उत्कृष्ट दर्जाची शेती आपले शेतकरी करत आहेत आणि आपल्या या शेती व्यवसायाकडे आपल्या विभागातील तरुण भरपूर प्रमाणात वळले आहेत. तर त्यांचा प्रोत्साहन करणे, त्यांना सन्मान करणे खूप अत्यंत गरजेचं आहे. भविष्यात शेती आणि शेती करणारा शेतकरी जर वाचला तर देश वाचेल. नक्कीच ताई, आपण महिला व बाल विकास विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी तो विभाग अदृश्य होता, परंतु त्या विभागाला आपण चांगल्या पद्धतीने कामगिरी करून दृष्टिक्षेपात आणलं आणि मंत्रिमंडळात त्या विभागाला एक चांगलं स्थान मिळवून दिलं. आज लाडकी बहीणसारखी एक उत्कृष्ट योजना आपल्या विभागामार्फत राबवली जाते. अतिशय यशस्वीरित्या ही योजना राबवली जाते. याचं श्रेयताही आपणास जाते. संबंध महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींचं आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि भविष्यात देखील मिळत राहील. खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 5 दिवसीय समर कॅम्पचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. 7 ते 11 मे दरम्यान पार पडलेल्या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, ईश्वरीय सत्यज्ञान आणि विविध कलात्मक उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले. कॅम्पमध्ये चित्रकला, क्राफ्ट पेपर कला, क्ले आर्ट, बौद्धिक खेळ, मेमरी मॅनेजमेंट, संगीत खुर्ची यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. ब्रह्मकुमारी गीताबहेन, स्वरूपाबहेन, सुप्रभाबहेन आणि प्रवीणाबहेन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प पार पडला. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी या कॅम्पमुळे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच स्वभावात सकारात्मक बदल झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत मुलांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. यासह बातमीदारात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीदारासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.